गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आले पनवेलला कारण माझ्या मित्राचं लग्न आहे. संध्याकाळी म्हणजे रात्री आहे 8 वाजता. तर आम्ही जाणार आहोत लग्नाला. सर्व फ्रेंड्स येणार आहेत. मी त्यांना तुमची भेट घालून देईलच. तर ते लग्न आहे कल्याणला आणि आम्हाला जायला 2 ते 2.5 तास लागतील. तर मी त्याच्यासाठी आधीच गिफ्ट मागवलं होतं आणि आता ते गिफ्ट आपण आधी पॅक करणार आहोत. तर चला गिफ्ट पॅक करूया. तर गिफ्ट जे मागवलं होतं ना ते मी इकडेच मागवलं होतं आणि मी बघितलं नव्हतं कारण मी रत्नागिरीला असते. तर मी आता पहिले बघते ते कसं आलं आहे. जे मागवलं होतं तसंच आलं आहे का. तर आधी आपण चेक करू आणि मग डिनर सेट मागवला होता मी. आणि हे बघा, याचं एक बोल आहे मोठं आणि ह्या अशा प्लेट्स आहेत. तर जसं मागवलं होतं तसं व्यवस्थित आहे, छान आहे. तर आपण आता पॅक करूया. आणि असे 6 छोटे बोल्स आहेत. स्वतः पॅक करते. सो असं आणलेलं आहे रॅपिंग पेपर. तर आता त्याला रॅप करूया. बेबी कमी पडणार. अरे 3 आहेत 3 त्या. कुठं 3? दे. हां, सॉरी गाईज, मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे. 3 आहेत. अरे एक अजून एक 3 आहे टोटल आहेत. पण लावूया कसं? एक खालून आणि एक वरून असं करूया का? पहिलं खाली ठेवूया. तिथून लाव पाहिजे, नंतर एक वरून लावा लागेल. लाव चिकटपट्टी इथे. ते करता येईल. तर पहिले चिकटपट्टी लाव इथे. अशा प्रकारे आम्ही पॅक केलेलं आणि खूप छान झालं पॅकिंग. तर आता ह्याच्यावरती नाव घालणार आणि मग तयारी करताना भेटेल तुम्हाला. गाईज, मी आता थोडासा मेकअप करते आहे. पटकन मेकअप करणार, रेडी होणार आणि मग जाणार. हाय गाईज, मी अशा प्रकारे रेडी झाली आहे आणि आता आम्ही निघालो आहे. आम्ही इथे ओला उबेरवरती कार बुक करतो आहे. कारच ना बरं. तर आता आम्ही निघतो आहे. कल्याणला आहे लग्न. तर आपण जाऊया आणि कमेंटमध्ये सांगा की मी कशी दिसते आहे. स्टे ट्यून. आता आम्ही वेट करतो आहे लिफ्टचा आणि हा इकडे शूज घालतो आहे. त्याच्यानंतर आम्ही निघणार आणि इकडे ठेवला आहे गिफ्ट. स्टे ट्यून गाईज. लिफ्टमध्ये आणि आता चाललो ग्राउंड फ्लोअरवरती. त्याच्यानंतर रॅपिडो बुक केली आहे ना मला पण कार. तर आता आम्ही जाणार आहोत. तोंडावर कुठे चाललो आपण? कुठे चाललोय का आपण चाललोय मित्राच्या लग्नाला कल्याणला. सो आता आम्ही काय ओला ना मित्रांनो, आम्ही आता किती वाजले? 6 वाजता निघालोय. आम्ही 6 वाजता निघालोय आम्ही आता जाण्यासाठी. पण आता आपल्याला मध्ये 2 तास लागले. खूप ट्रॅफिक लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पोचायला आत्ता तरी 8 वाजतील असं दाखवतं आणि आमच्या मित्राचं लग्न पण 8 वाजता झालं. सो बघूया आपण तिथपर्यंत वेळेत पोचतोय की नाही. हो, पोचणार आपण. स्टे ट्यून.
चालेल, भेटू नंतर. केलं होतं आणि हे मुस्लिम वेडिंग होतं. मी पहिल्यांदा अटेंड केलं होतं. सो मी खूप एक्सायटेड होते की कशा प्रकारे त्यांचे रिच्युअल्स असतात आणि कशाप्रकारे लग्न होते. हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत आणि त्यांचं बिलकुल लक्ष नाही आहे माझं काय चालू आहे त्याच्याकडे. आणि इथे समोर जो आहे माझा मित्र तो आहे रझीन आणि ही त्याची वाईफ महिन. सो इथे त्यांचं निकाह चालू होता आणि ही बघा इथे रिंग सेरेमनी आणि हे सर्व काही. सो खूप छान झालं वेडिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स टू माय फ्रेंड रझीन अँड महीन. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर. तिथे नाही जेवलो ॲक्च्युली. मी व्हेजिटेरियन आहे सो तिथे नॉनव्हेज होतं त्याच्यामुळे मी नाही जेवले. तर मी बाहेर जाऊन जेवले. The next day. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आम्ही बनवतोय रात्रीचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात बनवत आहे काय खिचडीचा भात. खिचडी भात बनवतोय. त्याचा फेवरेट. हो ना? फेवरेट असं काय नाही. असं काय नाही पण मी बनवून देते म्हणून याची फेवरेट आहे. आम्ही असले प्राणी जे भेटेल ते खातो आम्ही. हो. नाही आणि कसं आहे माहिती आहे मी बनवते म्हटल्यावर ह्याला खावं नो ऑप्शन. बरोबर आहे. दर बनव घे. पुढचं कर ना. कर ना जरा तू. आता आपण टाकूया रोज ह्याच्यामध्ये बनवतो बटाटा. मी. हा, टोमॅटो माझ्या हाताला टाक. लावशील. टोमॅटो टोमॅटो टाक. लास्टला टाकायचा असतो. तो ऑलरेडी असाच खातात आणि तो सॉफ्ट पण असतो. कोणी सांगितलं तुला? हे पकायला वेळ लागतो. कोणी सांगितलं आम्हाला पकवते गाईस. टोमॅटो आधी टाकायचा असतो. दाखव ना कांद्यावरती गाईस. टोमॅटो टाकायचा असतो. काय करते आपण हा? गाईजला दाखव आपण काय. वेट गाईस दाखवतो काय बनवतोय. हे बघा ये इकडे. इकडे सगळं प्रिपरेशन केलंय आणि हे बघा त्याच्यामध्ये माझा फेस इग्नोर करा. आता काय रेसिपी शूट करणार आहे. मग काहीच आम्हाला शिकवतोय की कसा बनवायचा आहे खिचडी भात. हा ग्लास कसलाय. किड्स बघणार आहे चालेल. कुठले किड्स आहेत ते. कुठले किड्स आहेत. मग खाली लवकर नंतर तुझं पण आता एक किडी येऊ. हो याचं टाकतात. आता एक गोंडू बाबू येऊ दे. आजोबांचं लग्न झालं. जरा जरा गॅस वाढव म्हणजे फनकन होईल कसं. खन्न कन्न करपलं की दाखवते मी तुला. खन्न कन्न थांब ना सोनू. अरे नाही थांब 1 मिनिट दे. झाकण मारते तुला. इकडे प्रो प्लेअर असतं ना तुला. तुमच्या नवऱ्यांना जर जेवण बनवायला येत असेल तर तुम्हाला खूप जास्त शिकवतात. आणि येत नसेल ना तर खूप जास्त ऐकवतात की तुला काहीच येत नाही. आम्ही रोज जेवण चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. बनवतो म्हणून आम्ही सांगतोय ठेव आता. हो तर आता हे कसं आहे. डान्स कर दाखव. 5 मिनिटं जरा हो दे. नाचून दाखव जरा. तोपर्यंत मिनिटं 5 होऊ दे. मिनिट ह्याचा डान्स करू. नाच ना. हम्म. आणि उद्या काय आम्ही फिरायला जाणार आहोत. उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मला विसरू नका. दाखवतो उद्या काय दाखवतो. नवीन ब्लॉगर मी. नवीन ब्लॉगर मिस्टर क्यूटी पाय. मग तू बोलत हा मिस 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 मी 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 मिस मीच. मिस मिस नाही मीच. मीच हा मीच क्यूटी पाय. त्यांची स्टोरी सांगूया. काय टाकू. चटणी मीठ हळद. अच्छा मग ये ना कर ना तू ये. ये बनव. आधी चटणी मीठ टाक ना. ह्यांना काही दाखव ना मी काय बनवतोय. थोडा कॅमेरा घे जरा इकडे. हे बघ तू बघा काय बनवते ते बघा. तुला खायचंय. वा फ्रंट कॅमेरा सुद्धा करायची आणि हे नाही घेतले.
मग काय करणार सांग ना. बघितलात आणि हा ब्लॉगर बनणार आहे. आपल्याला तेवढी अजून काही गती नाही. येईल हळूहळू करू. चला, पण हे बघा हे वाटेला काय केलं आता. करपेल मसाले माझे गाईज आता एक जोक झाला अमेझिंग. सांगू शकत नाही. काय रे, तू टाक चटणी टाक. मला भीती वाटते ह्याला भात नाही बिघडलं पाहिजे. मग नाही बिघडणार. स्टेबिलिटी जरा हळू कॅमेराची. गरगर होऊ नको, आपल्याकडे गिम्बल नाहीये. मीठ बघ, किती काय काय टाकलंस तू. मीठ बघ. टाक. इथं जेवण बनवते ही. अरे 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 बस 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 झालं. मास्टर शेफ आहे गाईस माझा नवरा. पूर्ण मास्टर शेफ. मग तर मित्रांनो मी बनवतोय आता आपलं झालेलं आहे सगळं. ह्याच्यामध्ये टाकतो आता मी राईस आणि आपला भात खूप सुसाटमध्ये बनलेला आहे आणि खाल्ल्यावर तुम्हाला दाखवू कसा आहे तो. मार थोडा. चालू आहे. मला कामाला लावून गेली. मला कामाला लावलं आणि ही गेलेली आहे. टाकूया आपण राईस. राईस टाकू ना आता. हा ह्याला कामाला लावला. थँक्यू. तुमच्या पण नवऱ्यांना जेवण बनवता येतं का? कमेंट मध्ये सांगा. पाणी एवढं बस. टाकायचं आहे थोडं. हो खूप भारी होणार. ह्याने करणार. मीठ लागेलचं वाटतंय बघ. मग टाक अजून थोडं मीठ. थांब. बरं. बाकी बरोबर आहे सर्व. मीठ टाक. कारण पाणी आपण ऍड केलं ना असं भरपूर. कसं तुम्हाला आज कळालं ना की जेवण बनवण्यापासून थोडं? कसं लांब पाळायचं. नको, भीती वाटते मला. हे जेवण जर तुम्हाला बनवायचं असेल, लांब पाळायचं असेल जेवणापासून, तर शिंका मिंका आली असं सांगायचं जायचं आणि ह्याला नवऱ्यांना बनवायला लावायचं. कशी वाटली स्ट्रॅटेजी? तेज हो रही है. बहुत तेज. बहुत तेज. बहुत तेज हो रहे हैं. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा साल. बहुत आता आपला भात होईल. मस्त आहे. दाखवतो नंतर. आता ना भात झाल्यावरती भेटूया. खूप भारी दिसतोय. स्टे ट्यून. काय बघतोय. त्याच्यावरनं माझा ब्लॉग. ब्लॉग बनवू का आहे घ्या. ब्लॉग चालू आहे मित्रांनो. मित्रांनो आणि मैत्रिणी मी आता बघूया. स्वतःकडे घे बाबा बोलता. माझ्याकडे कशाला. माझा आवाज येतोय ना. बस झालं तेवढं. तयार झालेला आहे खिचडी भात आणि खूप छान दिसतो. आणि हे दुपारचे काप आहेत त्याच्याबरोबर. हे इकडे ताट आहे. तर आता आम्ही जेवणार आहेत आणि हा टेस्टिंग करून सांगेल की कसा झालेला आहे तो भात. चल सांगा आता. करून बघते की कसा झालाय.
चांगला आहे चांगला आहे. का खरं सांग. चांगलं झालंय, एक नंबर. जेव आता.